अभी मजा आएगा ना भिड़ो. भट्ट जणू पिळल या डाळिंबाचं तान मोठ भट्ट जणू मोठ मोठ डोळ्या जशी कर्दळीची पान कपाळीच्या शालूला बिबटा खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. जय शिवराय मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्याच भावाच्या लाडके युट्यूब चॅनल ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. तर आपलाचा जो आपण अलाइट मशीन वरती व्हिडिओ चाललाय, लय दिवसानं आपण अलाइट मशीन वरती व्हिडिओ आणलाय म्हणजेच. तर आजच्या व्हिडिओचा प्रयोग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओचा प्रयोग बघितलाच असेल. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, तुला इंस्टाग्राम आपलं ओपन करायचे, कारण इंस्टाग्रामसाठी आपल्याला पोस्ट करायची नाही, त्यासाठीच लागणार आहे. तर मी इथं माझी स्वतःची आय डी घेतोय बा DJ प्रज्वलची. बघा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, तर असं बघा पोस्ट घ्यायची. तर पोस्टच्या बटनावर क्लिक करायचे. बघा ब्लॅक घेतलं मी. ब्लॅक जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर ब्लॅक घेतो बॅकग्राऊंड. तर ब्लॅक अशा प्रकारचा आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे, म्हणजे ब्लॅक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्हाला नंतर काय करायचं, नेक्स्ट करून टाकायचे. तर काय टाकायचं नाही, डायरेक्ट शेअरच्या बटनावर क्लिक करायचं, फिनिश अप करायचं. तर आता बघा ब्लॅक पोस्ट झाली. तर आता तुम्हाला काय करायचं, ह्या अकाउंटवर नाही करायचं, म्हणजे ह्या अकाउंटवरनं तुम्ही ही पोस्ट डाउनलोड करायची नाही. असे तर पोस्ट व्ह्यू इनसाइड असं येते ना. आता मी थांबतो इथं. तर तिला पार्ट करू शकतो, कारण मी दुसऱ्या अकाउंटवरून करणार आहे, माझ्या दुसऱ्या पर्सनल अकाउंटवरून करणार आहे. तर आम्ही माझं नाव टाकतो, तो काय इथं आलेला आहे. तर आता बघा अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला, अशा प्रकारे पोस्ट करायचं. लोडिंग होत आहे तुम्हालाच. आता बघा लोडिंग झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जसं स्क्रीनशॉट मारत नाही तसं स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असं. तर बघा मी मारून घेतला. त्या स्क्रीनशॉटवर टॅप करायचे. स्क्रीनशॉटवर टॅप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं बघा इथं जरासं वर इतकं पण नाही, ते आपण काय करायचं तर बघा, तर पोस्ट आपण केलेली आहे. तर आता बघा आपण बरोबर इथं डन करून टाकायचे. सेम इमेजवर क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे. तर आपण आता तुम्हाला हीच काम करायचं होतं पहिला. आता हे काम झालेलं आहे, कट करून टाकूया. आता तुम्हाला काय करायचे, तेव्हा सगळं प्रोजेक्ट इम्पोर्ट केलं तुम्ही. तर आता मी नेट बंद करून घेतो, कारण आपल्या नेट बंद मेसेज येणार, त्याच्यामुळे आपल्याला फोन वाचायला घालतोस. कारण लाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं तुम्हाला. लाईट मोशन ॲप ओपन केल्यानंतर
प्रोजेक्टवर क्लिक करायचे. बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये जायचे. तर आता बघा खाली जायचे. तर बघा आपण अशा प्रकारे दिलेला आहे, म्हणजे ऑलरेडी दिलेला आहे आपण आपली डीजी प्रोजेक्टची पीएनजी. तर तुम्ही इथनं काय रिप्लेस करू शकता इथनं, त्याचा काय वाद नाही. त्यानंतर इथं बघा रेक्टँगल ऍड करून दिलेला आहे आपण, ते कट केले आपण तिथनं खाली. आता इथं बघा वर बिटमार्कचा ग्रुप दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचे. तो ओट जणू पिळलेलं आहे ते काय नाही, तर आपण त्याच्यात ड्राईव्हची लिंक आहे बघा, त्यात दिलेला एक फॉन्ट आणि एक फॉन्टची लिंक दिलेली आहे खाली, त्याच्याच खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. हा 17.0 इमेजेस. तर ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही आता इथं इथं 17.4 ची इमेज ऍड करून घ्यायची. असं प्रकारे तुम्ही सगळ्याला ही स्टेप करून घ्यायचे. आता मेन म्हणजे तुम्हाला काय करायचं, प्लसच्या आयकॉनवर यायचे, मीडियामध्ये जायचे, आपलं इमेज तुम्ही ऍड करून घ्यायची. इथं बघा मी इमेज ऍड करून घेतो. इमेज असं असेल तर फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे. त्यानंतर पुढचे स्टेप करायचे, कट करायचे, प्लस करायचे आणि दुसरा इमेज ऍड करून घ्यायचे. तर आता इथपर्यंत झालेलं आहे. आता इथला सोडायचे आणि 19 सेकंदाच्या बीटवर यायचे. तेथून पुढील बीटवर तुम्ही इमेज ऍड करून घ्यायचे. फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे. अशा प्रकारे तुम्ही इमेज ऍड करून घ्यायचे. दाखवते तसं, कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. मोठा होते म्हणा, पण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून जाईल. आपण स्टेप बाय स्टेप समजवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, तो करणारच आहे. तर इथं बघा 4 इमेज राहिलेला आपण ऍड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथं आपण इमेज ऍड करून घेतलेली आहे ती. इमेज आपण फास्टलीच ऍड करतो, पण इथं व्हायचं आपला सेटअप व्हायचं, त्याच्यामुळे व्हायचं होतंय काम. तर बघा सगळे इमेज ऍड करून झालेले आहेत. आता काय नाही, आता बॅक यायचे. आता बॅक यायचे म्हणजे इथनं बॅक यायचे, डबल बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये जायचे. आता ही इमेज ऍड केला आपण. तर बघा इथं चुकून आपण मगाशी काय झालं हलवलेलं, त्याच्यामुळे इकडं तिकडं ग्रुप मध्ये झालेला आहे प्रॉब्लेम, पण सॉर्ट आउट करू लगेच. तर फिल कॉम्पोजिशन एरिया करू बरोबर. तर ओके, असं झालेलं आहे तुमचं. तर इथं वन डे इथं कसं केलं आहे ते बघायला तुम्हाला सेम दिसणार, कारण तिथं पण वेगळं टाकलेलं, इथं वेगळं टाकलेलं. तुम्ही ऍड करून घ्या. ही आपला पुष्टचा कटआउट पीएनजी तुम्ही ऍड करून घ्या. त्यानंतर इथं रेक्टँगल खाली आपल्याला लाईक, कमेंट आणि शेअरच्या खाली रेक्टँगल एक ऍड करून घ्या आणि आडवा पट्टा मारा. आणि त्याच्या खाली हे आपण दिलेलंच आहे ऑलरेडी, आडवा पट्टा आपण पण दिलेला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, तर बघा इमेज आपण दिलेला आहे ऑलरेडी. तर इमेज फक्त काय करायचं तुम्हाला, इथं बघा हो का, आम्ही मागाचाच इमेज घेतणार का, इथनं असं तुम्ही ऍड करू शकता, त्याचं काय वाद नाही. तर असा प्रकार तुम्ही ऍड करून घ्यायचा. मी सगळे हे ओपन करून घेतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आपण असं स्टेप बाय स्टेप
म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगणार, पण आपण इतकं सगळं पुढून सांगायला ती काय आपला लयच व्हिडिओ मोठा होईल. तर बघा मी बरोबर पद्धतीने बघा करून घेतो. तर इथं बघा आता आपण लय काय करायचं नाही. आपला व्हिडिओ इथं कम्प्लीट रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ सॉरी गडबड झाली काहीतरी. तर बघा त्याला आपण ही पण दिलेला इफेक्ट पण दिलेला आहे आपण इमेजला. ह्याला पण इफेक्ट दिलेला आहे. पण फक्त तुम्ही फॉन्ट ऍड करा. फॉन्टला फॉन्ट द्या. तर अशा प्रकारे तुमचं झालेला आहे. तर आता ही झालेला आहे. ही स्टेप झाली. आपल्याला CC इफेक्ट आपण दिला नव्हता, तो पण ऑन करून घ्यायचा तुम्ही. अशा प्रकारे शेवटला ऑन करायचे ते, आत्ता ना. तर आता तुम्ही आपण आपला काय आपण तर आपण एक ओव्हरली दिलेला आहे. तो चुकून आपण ड्राईव्ह फाईल मध्ये दिला नाही. ड्राईव्ह फाईल मध्ये चुकून राहिलेला आहे. तर तुम्हाला तो पाहिजे असेल तर काय करा, सरळ टेलिग्रामची लिंक आहे आपली, कॉलेजची नाही. त्याची आपण वरची लिंक आहे का नाही, टेलिग्राम PS क्रिएशन, त्याच्यावर दाबायचे. सरळ आपण टेलिग्रामवर जाईल. तिथं आपल्या व्हिडिओच्या खाली बरोबर मटेरियल आहे ना, त्यात दुसऱ्या का तिसऱ्या नंबरला आहे ते. तर आता तुम्हाला काय करायचं तर बा ऍड करून घ्यायचे. मी डाउनलोड केलेले ऍड करून घेतो. कुठपर्यंत ऍड करायचे पण सांगतो. आपला 19 सेकंद आहे का ना, तेपर्यंतच ऍड करायचे. कट करून टाकायचे. आणि कशाच्या खाली पाहिजे माहिती, ग्रुपच्या खाली घ्यायचे. ग्रुपच्या आपल्या खाली घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण ऍड करून घेतलेला आहे. तर इथं व्हायचं तुम्ही ब्लेंड कमी करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचे, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर पहा, बॅक आल्यानंतर तुम्हाला शेक पिक मध्ये जायचे. शेक मध्ये गेल्यानंतर इथं बघा पहिल्या नंबरला कुठला आपण इमेज आला बघा, ह्या इफेक्ट दिलेला आहे. कॉपी करून घ्यायचे, बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये शिरायचे. पहिले दोन इमेज आहेत का नाही, त्यासनी हा द्यायचे. तर बघा आता तुम्हाला काय करायचे, बॅक यायचे, डबल बॅक यायचे. शेक पॅकेट मध्ये डबल डबल शिरायचे. सॉरी डबल डबल झालं. तर दुसरा कॉपी करून घ्यायचे. कॉपी ऑल इफेक्ट्स, बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये जायचे. तर आपल्याला 19 सेकंदाच्या बीटवर यायचे. त्याची पुढची बीट आहे का नाही, तिथं हा इफेक्ट द्यायचे दोन्ही लेअरला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, तर बॅक यायचे, शी इफेक्ट मध्ये डबल जायचे. तर हा कॉपी ऑल इफेक्ट द्यायचे करायचे आणि बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये यायचे. आपले सगळे इफेक्ट आता लाईन होतील. नंतर शेवटला यायचे. इथं बघा 4-5 इमेज राहिलेत, त्याला आपण हा इफेक्ट देणार आहोत. तर तो चुकून बाहेर गेला, तर तुम्ही द्या. मी तर कायच इमेजला देणार, तुम्ही सगळे इमेजला द्या. सगळे म्हणजे ह्या 4-5 राहिले ना ते समजायचे. तर आपला व्हिडिओ कम्प्लीट रेडी झालेला आहे.
रेडी झालेला आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं बा, लेअर ऑफ होती का नाही सीसी इफेक्टची, ती ऑन करायचे. आणि सर तुम्हाला काय बी टाकायचं असेल, म्हणजे खाली आपलं नाव टाकायचं असेल तर इथं कोपऱ्यात टाकू शकता तुम्ही. तर आता व्हिडिओ कम्प्लीट रेडी झालेला आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथं क्लिक करायचे, 1080p रेझोल्युशन ठेवायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे आणि व्हिडिओ गॅलरीत एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल. चॅनलवरती पहिल्यांदा